एक महत्त्वाची बातमी आहे। डॉक्टर सुश्रुत घैसासवर कारवाई होणार आहे अशी सूत्रांनी आता माहिती दिली आहे। 2च दिवसात घैसासांविरोधात कारवाई होणार आहे। आपल्याला माहिती आहे पुण्याच्या केसमध्ये जेव्हा आंदोलनं सुरू झाली तेव्हा सुश्रुत घैसास यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता। त्यांच्याकडे संशयाची सुई टोचवली जात होती। त्यांनी आता राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होत असण्याची मोठी माहिती मिळते। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, रुग्णालय प्रशासनाच्या नकारामुळे एका डॉक्टरवर कारवाई होणार आहे। आपण पाहू शकतोय या क्षणाची अत्यंत मोठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार आहे। सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळते। आपल्याशी गणेश कवडे फोन लाईन वरून जोडले गेलेत। गणेश, काय नक्की प्रतिक्रिया आहे? नक्कीच ज्या पुण्यातल्या प्रकरणात आहे ते डॉक्टर घैसास यांनी जरी राजीनामा दिला असला तरी देखील त्यांच्यावर आता कारवाई होणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। कारण की या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती चौकशीचा अहवाल देखील आहे तो सरकारला प्राप्त झालेला आणि या अहवालानंतरून या सगळ्या अहवालाचा अभ्यास आता सरकारच्या पातळीवर आहे तो केला जातो। कारण की या संदर्भामध्ये एक महत्त्वाची समिती देखील आहे ती स्थापन केली होती आणि 2च दिवसामध्ये या समितीचा सर्व अहवाल देखील आहे तो सादर केला होता। रुग्णालयाबरोबरच घैसास डॉक्टरवर खरं तर प्रामुख्याने रोष आहे तो पाहायला मिळत होता। कारण की डॉक्टरांनी जी डिपॉझिटची अमाऊंट होती 10 लाख रुपये आहे ते केस पेपरवर लिहून दिलेली पाहायला मिळालेली होती। कारण की जेव्हा डॉक्टरांच्या मंगेशकर दिनानाथचे केळकर आहेत यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की हे डॉक्टरांकडून काय अशा पद्धतीने लिहून देणं हे आमच्याकडे नाहीये, मात्र ते कसं दिलं हा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। आणि त्यानंतर आता या अहवालामध्ये देखील आहे ते या सगळ्या बाबी आल्याच असतीलच। त्याचबरोबर घैसास यांनी जरी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा जरी राजीनामा दिला असला तरी देखील त्यांच्यावर आता कारवाई दाटपणे होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आता नेमकी डॉक्टर घैसास यांच्यावर नेमकी कुठली कारवाई केली जाते हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा। आपण पाहतोय की घैसास यांच्यावर आता कारवाई होणार आहे। रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार हॉस्पिटलने दिला नव्हता तर डॉक्टरांनी दिला होता, डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी दिला होता असं आत्ताच्या माहितीतून समोर येत आहे। आणि त्यानंतर आलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आणि त्यानंतर 2 दिवसांनी सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला होता। मात्र त्यांच्यावर आता कारवाई सुद्धा होणार आहे अशी माहिती समोर येते। प्रकरणी काय कारवाई होणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे।